आज संजय राऊत ठाकरे गटाचे नेते सांगली दौऱ्यावरती आहेत, परंतु संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे। काँग्रेसचे नेते या दौऱ्यादरम्यान गैरहजर राहतील असं कळतंय। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय भूमिका घेतली जेव्हा खरं तर उद्धव ठाकरेंची सभा झाली होती तेव्हाही काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही आणि आता संजय राऊतांच्या दौऱ्यावेळी काय भूमिका? पाहतो आपण सांगलीच्या जागेवरून काँग्रेसने वारंवार नाराजी व्यक्त केलेली आहे की आमचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे। जवळपास महाराष्ट्रातल्या मतदारसंघांपैकी सगळ्यात जास्त निवडून आलेला मतदारसंघ म्हणजे जवळपास 16 वेळा जे आहे ते लोकसभेला सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे। महाराष्ट्रातले दोनच मतदारसंघ आहे, एक तर नंदुरबार आणि दुसरा सांगलीचा आहे का जो हायेस्ट वेळा काँग्रेसकडून निवडून आलेला आहे। मात्र तो मतदारसंघ आमच्यासाठी सोडला जात नाही, त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे नेते नाराज आहे आणि म्हणून आज संजय राऊतांचा जो काही सांगलीचा दौरा आहे या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण विशाल पाटील जे आहेत ते संभाव्य उमेदवार जे आहेत काँग्रेसकडून ते मुंबईमध्ये आहेत, विश्वजित कदम हे पुण्यामध्ये आहेत, जिल्हाध्यक्ष हे जतमध्ये आहेत। त्यामुळे काँग्रेसचा कोणीही मोठा नेता जो आहे तो काँग्रेस संजय राऊतांच्या या संपूर्ण या दौऱ्याला जे आहे ते भेटणार नाही किंवा पाठिंबा देणार नाही। त्यामुळे कुठे काँग्रेसची नाराजी आहे आणि ती नाराजी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शिवसेना ठाकरे गटाने जे आहे ते उमेदवाराची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली होती आणि हीच नाराजी आता संजय राऊतांच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळते। खरं तर महाविकास आघाडी एकत्रितपणे जे आहे ते लोकसभेला सामोरं जाताना पाहायला मिळते। मात्र लोकसभेच्या जागांसाठी भिवंडी, सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 जागांचा वाद होता आणि त्यातली सांगली ही सगळ्यात मोठा वाद निर्माण झालेला होता आणि याच वादावरून आता कुठेतरी संजय राऊतांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे जर काँग्रेसने अशीच पाठ जर शेवटपर्यंत फिरवली तर साहजिकच आहे की शिवसेनेचा जो काही उमेदवार आहे तो सुद्धा निवडून येणं मुश्किल होईल। त्यामुळे कुठेतरी आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी होऊ शकते। काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये करण्यात यावा। दुसरीकडे आपण पाहतोय की काही नेत्यांनी सुद्धा भिवंडीमध्ये म्हटलं आहे अपक्ष आहे। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये एक वाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो पहिल्या वादाची थिणगी आहे। राजू, थोडंसं थांबवते कारण सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रमजी नमस्कार। चर्चा खूप आहे की संजय राऊत आलेले आहेत सांगलीमध्ये आणि काँग्रेसचा कोणी नेता मात्र उपस्थित नाहीये। नाही, आता याच्या संदर्भातला आम्हालाही समजलं की मीडियाच्या माध्यमातून समजलं, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणजे जरी सांगलीत आलेले असले तरी त्या संदर्भातला आम्हाला कोणी निमंत्रित केलेलं नाही आहे। त्यामुळं आम्ही त्यांची भेट घ्यायला असं मला काय तुमचा आवाज नीट येत नाहीये, थोडासा कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा, पण आत्ताचा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला तर कोऑर्डिनेशनच्या बाबतीत काय? मग सांगलीच्या बाबतीत आधीच कुरबुरी खूप समोर येत आहेत, तर आता कोऑर्डिनेशन बद्दल काय? एक आहे की सांगलीच्या उमेदवारावर आम्ही काँग्रेस पक्षाला सोडावे म्हणून आम्ही ठाम आहे। आम्ही वारंवार त्या संदर्भातले आमच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे, राज्यातल्या पक्षश्रेष्ठींच्याकडे आणि देशातल्या पक्षश्रेष्ठींच्याकडे वारंवार ते मांडलेलं आहे। अजून त्या संदर्भातला जो काही निर्णय व्हायचा तो अजून झालेला नाही आहे आणि तो निश्चितपणानं झाल्यानंतर जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्या पद्धतीनं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। चंद्रहार पाटलांचा प्रचार सांगली काँग्रेस करणार की नाही? नेमकी अजून तिकीटच महाविकास आघाडीचं फायनल नाही आहे आणि आम्ही एकीकडं काँग्रेस पक्षाला आम्ही तिकीट मागतोय, ती जागा आम्हाला सोडावी असे आम्ही आग्रह धरलाय आणि नेमका तो निर्णय झाल्यानंतर आम्ही योग्य ती भूमिका सांगली काँग्रेस कमिटी म्हणून घेऊ। विशाल पाटील नाराज आहेत आणि त्यांच्यासाठीच तुम्हा सर्वांचा आग्रह आहे की त्यांना उमेदवारी मिळावी, तर त्यांना आता राज्यसभेच्या पर्यायाने संसदेमध्ये पाठवण्याचा विचार आहे अशी सुद्धा एक चर्चा होते, त्याबद्दल आपली रिएक्शन? नाही, आता या संदर्भातला आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी म्हणून राज्य पातळीवर आणि देश पातळीवर याचा वारंवार आम्ही पाठपुरावा केलेला आणि तशी जर काही संधी जर मिळत असेल तर निश्चितपणानं सांगली जिल्ह्यातली काँग्रेस योग्य तो निर्णय घेईल। धन्यवाद विक्रमजी आपल्या भूमिकेबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे सांगलीच्या दौऱ्यावरती संजय राऊत आहेत प्रचारासाठी आणि इतर मुद्द्यांसाठी, परंतु काँग्रेसच्या सांगलीतल्या नेत्यांनी त्यांच्या या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचं सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।